महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सत्तेचा अंतिम सामना सुरू झालेला आहे, परंतु हा सामना मैदानावरती नाही तर थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये खेळला जातोय। गेले 4.5 वर्ष हा खटला सुरू आहे, परंतु निकाल काही येत नाही। तारीख पे तारीख तर सर्वांनाच माहिती आहे, पण आता सर्वोच्च न्यायालयाने असा काही प्रश्न विचारलाय की ज्यामुळे ठाकरे गट जनतेच्या अदालतीमध्ये जाण्याची भाषा करू लागलाय। आणि काल कोर्टात कपिल सिब्बलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयावरती थेट हल्लाच चढवलाय, तर देवदत्त कामत यांनीही जोरदार काउंटर अटॅक केलाय। आणि अध्यक्षांकडून अपात्रतेचा निकाल येण्याआधीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला कसं काय दिलं बुवा? आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबंधित बंडखोरांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती आणि त्यावेळी न्यायालयाने हस्तक्षेप करून बंडखोरांना दिलासा दिला होता। आणि तेवढ्यातच ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम झाला आणि विधानसभेतील बहुमतावर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं। आणि विशेष म्हणजे याबाबत तेव्हा उपाध्यक्षांचं मत जाणून घेतलं गेलं नव्हतं आणि आता जेव्हा नार्वेकरांचा निर्णय अडचणीत सापडला आहे तेव्हा मात्र त्यांचं मत मांडण्याची संधी त्यांना देण्यात येते आणि याबाबत मात्र विचार करावा लागणार आहे। आणि गेल्या 4.5 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना आता नवीन बेंच समोर सुनावणी सुरू झाल्यावर न्यायमूर्तींनी पुन्हा एक जुनाच कायदेशीर प्रश्न विचारलाय की विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावरती थेट निर्णय घेण्यापूर्वी अध्यक्षांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ द्यायला नको का? आणि न्यायालयाचा हा प्रश्न वरकरणी नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती आधारित वाटत असला तरी त्यामुळे आता हा खटला पुन्हा एकदा लांबणीवर का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण या आधीच्या घटनाक्रमात न्यायालयाने अशा तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून वेगवान निर्णय घेण्याची तत्परता दाखवली होती आणि आता संपूर्ण राज्याचे राजकारण एका निर्णयावरती अवलंबून असताना पुन्हा एकदा अध्यक्षांचंच म्हणणं ऐकण्यासाठी न्यायालयाने केलेली विचारणा निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा धक्का मानली जाते। आणि बंडखोरींच्या सुरुवातीला जेव्हा उपाध्यक्षांनी नोटीस पाठवली होती तेव्हा आमदार तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेले। कोर्टाने तत्काळ दिलासा दिला आणि दिलेल्या मुदतीचा गैरफायदा घेत दुसऱ्याच दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले। आणि जेव्हा बहुमत चाचणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली तेव्हा न्यायालयाने ती रोखण्यास स्पष्ट नकार दिला आणि परिणामी न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच राज्यात सत्ता पालट झाला आणि नवीन मुख्यमंत्री सत्तेवर बसले। आणि त्याच वेळी उपाध्यक्षांच्या अधिकारांचा आणि कायदेशीर प्रक्रियेचा विचार करून न्यायालयाने कोणतीही घाई केली नाही। मात्र आज जेव्हा अध्यक्षांचा निकाल चुकीचा असल्याचं समोर येत आहे तेव्हा मात्र अध्यक्षांना बाजू मांडायला संधी द्यायला नको का असं म्हटलं जातंय। आणि निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला सोपवलं त्यावरती ठाकरे गटाच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला। निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असली तरी ती लवादाप्रमाणे काम करते आणि तिच्या पुनर्विलोकनाचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो। आयोगाने केवळ आमदार खासदारांच्या संख्याबळाचा विचार करून संपूर्ण पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला देऊन टाकलं आणि देशाच्या इतिहासात मूळ राजकीय पक्षांचे बहुमत न बघता केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या जोरावर पक्ष बहाल करण्याचा असा कोणताही नियम नाही। आणि आयोगाने आधीच निकाल निश्चित करून नंतर सोयीची कारणं शोधली असा युक्तिवाद करण्यात आला। आणि बंडखोर गटाचा हा पक्षांतराचा विषय नसून अंतर्गत लोकशाहीचा लढा आहे आणि हा दावा पूर्णपणे फोल ठरतो। कारण कायद्यानुसार लोकप्रतिनिधी सभागृहाच्या आत राहून पक्षात फूट पाडू शकत नाहीत। विरोधी पक्षाची हात मिळवणी करून सरकार स्थापन करायचं आणि नंतर आम्हीच मूळ पक्ष आहोत असा दावा करणं हा पक्षांतरबंदी कायद्याचा अपमान आहे। जर कोर्टाने यावर घटनेला धरून आणि तातडीने निर्णय दिला नाही तर भविष्यात पैशांच्या आणि संख्याबळाच्या जोरावरती कोणता सुद्धा गट मूळ पक्ष पळवून नेईल आणि देशातील लोकशाही संपूर्णपणे धोक्यात येईल। आणि यापूर्वी कोर्टाने अध्यक्षांचे निर्णय तत्काळ फिरवले होते आणि महाराष्ट्राच्या बाबतीत 2 वेळा मुदत देऊन सुद्धा अध्यक्षांनी दिलेला निकाल घटनेच्या मूळ तत्वांना डावलणारा होता आणि तरी सुद्धा कोर्ट पुन्हा अध्यक्षांचंच म्हणणं ऐकण्यासाठी वेळ देण्याच्या तांत्रिक बाबींवरती अडकून पडते आणि त्यामुळेच
कपिल सिब्बल यांनी दीड 2 तास युक्तिवाद करत कोर्टासमोर 1 सेकंड ऑप्शन ठेवलाय की अध्यक्षांना वेळच द्यायचा असेल तर आधी पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवा. आता सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमागे काय चाललंय हे सिब्बलांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी ही मागणी बदलली का, आणि सुप्रीम कोर्ट खरोखरच निर्णायक पावलं उचलणार की अजून तांत्रिक बाबींसाठी वेळ घेणार, याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले. आणि यावरती मित्रांनो तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.